नमस्कार मित्रांनो, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत सचिन गोखले आणि त्यांचा एक खूप भारी आयटम आता थोड्याच वेळात आपण इथे त्याचा आवाज होऊन त्याचं स्वागत करूया आणि मग आपण त्यांच्याशी बोलूया. सो आता एक आवाज येणार आहे, तर तो तुम्ही नीट कान देऊन ऐका आणि तुम्ही गेस करा की नेमका तो कशाचा आवाज आहे. एकच मिनिट. तो त्याच्यामधला जो कंटेंट आहे तो व्यवस्थित राहावा म्हणून एवढं घट्ट पॅकिंग आहे. हो, प्रश्नच नाही. आणि त्यामुळेच त्याचं नाव पण जे येणार आहे ते साजेस आहे. आता मित्रांनो, तुम्हाला सोडून मी एक गोष्ट करणार आहे. तर सचिनजी, परत एकदा स्वागत. नमस्कार. अत्यंत टेस्टी, कुरकुरीत अशी एक गोष्ट मी खाल्लेली. आता पाकिट बंद करतो म्हणजे आपल्याला गप्पा मारता येतील. तुम्हीच हे प्रोडक्ट बनवत असल्यामुळे मी तुम्हाला ऑफर करत नाही. आता तुम्हीच सांगा की नेमकं मी आता काय केलं आणि ते तुमच्या स्टार्टअप विषयी पण थोडंसं सांगा. हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही खात असताना तुम्हाला जाणवलेला कुरकुरीतपणा मला स्पष्ट ऐकू आला. हे मला वाटतं फार महत्वाची गोष्ट आहे. तर आता तुम्ही जो खाल्ला तो पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा म्हणजेच पापोचा कुकुची हे आमचं प्रॉडक्ट जे आम्ही यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2021 मध्ये ऑक्टोबरमध्ये हे लॉन्च केलं आणि त्याला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. जगभरात म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे, पुण्यातच नव्हे, तर जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे सगळीकडे या नावाची कीर्ती पोहोचली आणि त्यातून याची काय म्हणतात त्याला, याचा प्रवास सुरू झाला आणि आज अजूनही सुरू आहे, तो सुरू राहील. क्या बात आहे. तर हे जे नाव आहे, आता पातळ पोह्याचा चिवडा आहे असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही पापोचा कुकुची, तर हे व्हॉट्सॲपवरती आपल्या लिस्नर्सनी सुद्धा काही वेळेस मला असं वाटतं की बघितलं असेल की त्याची एक पोस्ट व्हायरल झाली होती. तर थोडंसं हे नाव कसं सुचलं किंवा ते व्हायरल झालं. आता सगळ्या स्टार्टअप्सना ती एक उत्सुकता असते की एखादी पोस्ट म्हणा किंवा एखादं कॉन्टेंट पीस हा व्हायरल कसा होतो आणि व्हायरल व्हायच्या आधी आणि नंतर तुम्हाला त्याचा काय इफेक्ट जाणवला हे पण थोडंसं सांगा. ओके, तशी फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे झालं असं की दिवाळी तोंडावरती होती आणि साधारणतः नवरात्रातले दिवस असतील आणि मग आम्ही ठरवलं की आपलं नाहीतरी फूड व्हेंचर आता आपण मागच्या वर्षापासून सुरू केलेलं आहे, मग याच्यात पॅक्ड फूडमध्ये आपण काम का करू नये. मग पॅक्ड फूडमध्ये करायचं तर आता दिवाळी तोंडावरती आहे, मग काहीतरी एखादा फराळाचा पदार्थ बनवूया. फराळाचा पदार्थ बनवायचा तर तो दिवाळी स्पेसिफिक न ठेवता वर्षभर चालेल असं जर आपण काही बनवलं तर निश्चितच ते आपल्याला रेग्युलरली बनवता येईल आणि त्यातनं उद्योग उभा राहील, ही त्यामागची कल्पना होती. आणि म्हणून आम्ही चिवडा हे प्रॉडक्ट निवडलं की आपण चिवडा करूया. पण पातळ पोह्यांचा चिवडा हा घरोघरी होतो, खूप लोक करतात, सगळ्यांकडे ती रेसिपी आहे, प्रत्येक घरची युनिक रेसिपी असू शकते. अगदी. दरम्यानच्या काळात माझा एक मित्र आहे, तो खूप चांगला डॉक्टर आहे पुण्यातला आणि त्याला पण कुकिंगची भयंकर आवड आहे. तर त्यांनी मला सांगितलं, अरे माझा चिवडा खाऊन बघ, अमेझिंग कुरकुरीत होतो. म्हटलं काय सांगतोस? आणि तो खरंच घेऊन आला की आणि मग आम्ही तो टेस्ट केल्यानंतर अर्थात जसा आता तुम्ही खाल्लात तसाच कुरकुरीत छान, त्याची टँगी स्वीट टेस्ट जी आवडते लोकांना. आणि मग त्याला म्हणालो, काय रे असं डोक्यात होतं, करायचं का? त्यांनी लगेच ती रेसिपी दिली आणि मग ती रेसिपी वापरून आम्ही हा चिवडा तयार करून त्याच्याकडनं 3-4 वेळा अरे नाही हे चुकलंय, अरे हे बरोबर कर, अरे असं कर, अरे तसं कर, असं करत करत ते केलं, ती रेसिपी सिद्ध झाली. कारण घरात बनवणं आणि मोठ्या स्केलवरती बनवणं ह्याच्यात फरक बरोबर. सो त्या हिशोबाने त्याला ऍडजस्ट करायला लागलं. आणि मग ती झाल्यानंतर ह्याचं नाव काय ठेवायचं, तर पातळ पोह्यांचा चिवडा आहे, चिवडा म्हणू शकलो असतो. बरं, आमचा फूड बिझनेस जो आहे त्याचं नाव इटोबा असं आहे. बरोबर. मग इटोबाचा चिवडा असं. पण मग म्हटलं काहीतरी युनिक
नाव ठेवता आलं तर तेवढंच जरा आपल्यालाही बरं होईल आणि लोकांना आयडेंटिफाय करायला सोपं जाईल. आणि मग लहानपणापासून आपण मराठी विषय शिकताना किंवा कुठलाही भाषा विषय शिकताना पत्रलेखन हा एक आवर्जून त्यातला भाग असतो. आणि आपल्या पत्राची सुरुवात कशी होते, प्रिय किंवा आदरणीय अमुक अमुक शी सा न वी वी किंवा स न वी वी, म्हणजे काय आपण खूप आधीपासून असे शॉर्ट फॉर्म्स करत आलोय. बरोबर. आणि आमच्या घरात सुद्धा शॉर्ट फॉर्म्स करण्याची एक परंपरा आहे. म्हणजे आम्ही तुम्ही विचार करू शकाल अशा सगळ्या चांगल्या आणि काही गमतीशीर शब्दांचे शॉर्ट फॉर्म्स करतो आणि त्यातनं घरात हशा पिकतो. तसंच ह्याचा मग पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा म्हणून पा पोचा कुकुची असं नाव केलं आणि म्हटलं हे जरा जॅपनीज वाटतंय, काय करूया. म्हटलं ठीक आहे, जरा काहीतरी वेगळं आहे, कदाचित आवडेल लोकांना. आणि म्हणून मग आम्ही निश्चय केला की हे असंच ठेवायचं. आणि मग पुढे जे झालं ते घडलं. म्हणजे येस. पण मग त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला, फीडबॅक कसे आले काय? म्हणजे फक्त नाव ऐकून चिवडा घेणाऱ्या लोकांमध्ये काही बदल झाला का, किंवा चिवडा खाल्ल्यावरती अरे हे नाव बरोबर आहे असा काही फीडबॅक आला का? सगळ्यात पहिलं म्हणजे खरं सांगतो, म्हणजे नावात जेव्हा कुरकुरीत असं लिहिलेलं असतं की नाही, तेव्हा हा ग्राहकापर्यंत पोचल्यानंतर त्या व्यक्तीने तो खाईपर्यंत कुरकुरीत राहिलाच पाहिजे, हे फार महत्वाचं. कारण मी कुरकुरीत म्हणायचो आणि जर तुम्हाला तो चिवट लागला तर त्यात मजा नाही. बरोबर. त्यामुळे आम्ही मुळात आमच्या रेसिपीमध्ये ती करताना त्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये खूप बारकाईने त्याचा अभ्यास करून तो कुरकुरीत मुळात कसा करता येईल आणि मग तो टिकेल कसा, या हिशोबाने काय पॅकेजिंग करायला याच्यावरती खूप काम केलं ऍक्च्युली. बरोबर. गडबड केली नाही आम्ही त्याच्यासाठी. आणि मग कुरकुरीतपणा हा तर सगळ्यांना जाणवतोच. जेव्हा आम्ही हा लॉन्च केला ऑक्टोबरमध्ये, त्यावेळेला ज्या कुण्या व्यक्तीने आमच्याकडनं ते पाकिट घेतलं, काहीतरी वेगळं नाव दिसतंय म्हणून, त्यामुळे ऑफकोर्स हुक वॉज द नेम, डिफरंट नेम, काहीतरी वेगळं नाव आहे म्हणून ते हुक होतं. त्यांनी तो घेतला आणि काय म्हणजे ही वुड हॅव थॉट की शेवटी काय पातळ पोह्यांचा चिवडा आहे तसाच लागणार आहे तो. त्यांनी तो त्याचा फोटो काढून त्या व्यक्तीने, आम्हाला माहिती नाही कोण आहे ते, अनेक ओळखीचे अनोळखी अशा लोकांनी ते घेतलं होतं. त्यापैकी कुणीतरी एकानी ते घेतलं आणि बऱ्याच लोकांनी बरेच फोटोज त्याचे टाकले आणि ते व्हायरल झाले ऑटोमॅटिकली. सो झालं असं की ज्या ज्या लोकांनी हा चिवडा खाल्ला त्यांचा पहिला फीडबॅक जो आम्हाला येतो, अरे खरंच कुरकुरीत आहे, म्हणजे नावाप्रमाणे आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याची जी टेस्ट आहे, तर आता रिसेंटली मला मिळालेले काही फीडबॅक, म्हणजे माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे, म्हणजे मैत्रिणी म्हणायला हरकत नाही, तिने मला सांगितलं की मी तुझ्यावरती केस करणार आहे. म्हटलं का? म्हणजे माझी मुलं पापोचा कुकूची सोडून दुसरं काही खातच नाहीये. म्हटलं हरकत नाही, अशी केस असेल तर चालेल आम्हाला. किंवा अजून काही लोकांनी सांगितलंय की मी दुसरा कुठला चिवडा खाऊच शकत नाही रे, इतका मला हा आवडलेला आहे, त्यामुळे प्लीज मला हा डिलिव्हर कर वगैरे वगैरे वगैरे. अशा पद्धतीने हे चाललंय. चव आवडली आहे लोकांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि त्याचा कुरकुरीतपणा टिकवून ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळे इट इज वर्किंग. येस. सो बेसिकली प्रोडक्ट चांगलं असल्या कारणाने, त्याचं नाव जरी इंटरेस्टिंग असलं किंवा कॅची असलं तरी मेन प्रोडक्ट तुमचं खूप चांगलं आहे, कन्सिस्टंट आहे. त्यामुळे लोक घेत आहेत, ह्यात काही शंकाच नाही. आणि कुठल्याही स्टार्टअपला तेच असतं की एखादं तुमचं जे प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये आणता ते जर क्वालिटी चेक्समधनं जात असेल किंवा त्याच्यावरती जसं तुम्ही म्हणालात की बराच रिसर्च झाला, घाई केली नाही, तर ह्या खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत कुठल्याही स्टार्टअपला. की बऱ्याचदा असं होतं की एक प्रोडक्टची आयडिया येते, पटकन करायची एक घाई असते किंवा एक मार्केट टेस्टिंग करायची घाई असते, जे तुम्ही छोट्या प्रमाणात केलंच असेल मित्र परिवारामध्ये किंवा नातेवाईकांना देऊन, किंवा एक म्हणजे मला सहज सुचलं की मे बी पॅकेजिंगवरती पण आपण बोलू की पहिलं पॅकेजिंग कदाचित एवढं नसेल मे बी, किंवा ते कालांतराने तेवढं चांगलं इव्हॉल्व्ह झालं असेल, पण त्याचंही टेस्टिंग झालं असेल की एक 10 दिवस ठेवून पाहू बाबा चिवडा, मग आपण 10 दिवसांनी पिशवी उघडू आणि बघू त्याचा कुरकुरीतपणा तसाच राहतोय का. तर अशा पण गोष्टी झाल्या असतील. हो निश्चितच. या पद्धतीनेच ते हळूहळू इव्हॉल्व्ह होत गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की कुठलाही खाद्यपदार्थ आपण जेव्हा तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्याची रेसिपी, म्हणजे काहीतरी एक तुमचा फॉर्म्युला असतो, हे इतकं टाका ते तितकं टाका वगैरे वगैरे, काय प्रत्येकाने तो इव्हॉल्व्ह केलेला असतो. दुसरं म्हणजे ते करण्याची पद्धत. बरोबर. त्याच्या पण स्टेप्स ठरलेल्या आहेत, त्या स्टेप्स तुम्ही बदलल्यात की तुमचा एंड रिझल्ट बदलू शकतो. करेक्ट. म्हणजे फोडणीमध्ये जिरे आधी टाकायचे की मोहरी आधी टाकायची, त्याच्यावरती चव बदलते पदार्थ. सो तो सिक्वेन्स. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ह्याला जर तुम्ही इन्ग्रेडियंट्स घेता ना, ते पण तुमचे फिक्स्ड पाहिजेत. म्हणजे तुमचे इन्ग्रेडियंट चेंज झाले ना, म्हणजे साधा
तुम्ही पहा, प्रत्येक घरचा चहा वेगळा लागतो, जरी सगळ्यांकडे दूध एकच असलं तरी. त्याचं कारण असं की प्रत्येक घरचं पाणी वेगवेगळं असू शकतं. सो त्या पद्धतीने त्यातले इन्ग्रेडियंट सुद्धा ठरवून त्याच पर्टिक्युलर ब्रँडचे म्हणा किंवा त्याच पर्टिक्युलर मेकचे जर तुम्ही घेत राहिलात तर मग तुम्हाला ती चव कन्सिस्टंट ठेवता. येस. सो इन शॉर्ट सगळी प्रोसेस एंड टू एंड ही पहिले फिक्स केली, स्टँडर्डाइज केली. येस. आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये डिव्हिएशनचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं. रादर ते नाही व्हायला पाहिजे अशी काळजी घेतली गेली. ॲब्सोल्युटली. अमेझिंग. मगाशी तुम्ही इटोबा हे नाव सांगितलं, हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. खास करून मराठी माणसाला इटोबा म्हणल्यावरती एक खूप चांगलं चित्र डोळ्यासमोर येतं. बरोबर. खादाड जरी असला तरी तो गोड खादाड आहे, म्हणजे असं काय म्हणतात, क्यूट ज्याला म्हणतो. तर आता इटोबाच्या अंडर काय काय गोष्टी डेव्हलप झाल्या किंवा अजून काय काय प्लॅन्स आहेत? इटोबा हा आमचा फूड बिझनेस खरं म्हटलं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरू झाला, जेव्हा काय आमचं एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये लोकांना बरेच त्रास झाले, पण आम्हाला सुदैवाने काही झालं नाही. याचं कारण आम्ही सगळे एकत्र होतो. त्यामुळे एकटेपणा मुळात जाणवला नाही आणि मग त्यामुळे काळजी चांगली घेतली गेली. एकमेकांची तब्येती सगळ्यांच्या चांगल्या राहिल्या. कुकिंग आणि फूड ह्याच्याबद्दल म्हणजे मुळात आवड पहिल्यापासूनच होती सगळ्यांना. आणि त्यात लॉकडाऊनच्या काळात काही लोकांना आजारपणामुळे डबे हवे होते, मग आम्ही सुरुवातीला काही दिले वगैरे. असं ह्यातनं खरं म्हणजे हे इव्हॉल्व्ह होत गेलं. बरोबर. आणि कुठेतरी होतं डोक्यात की कधी ना कधीतरी आपण एक फूड व्हेंचर करायचंय आणि त्याला त्या निमित्ताने चालना मिळाली असं आपण म्हणूया. तसं काही कोरोनाचा काळ काही फार चांगला नव्हता, पण एक म्हणतात ना की वाईटातनं सुद्धा आपल्याला काहीतरी चांगलं शोधता यायला पाहिजे. करेक्ट. सो त्या दृष्टिकोनातून हे सुरू झालं. आणि सुरू झाल्यानंतर मग सुरुवातीला कुक्ड फूड, मग ते आता आमचं चालू एक रेस्टॉरंट आहे छोटंसं सिंहगड रोडला. सो तिथे आम्ही कुक्ड फूड सर्व करतो. त्याचंही नाव इटोबा असंच नाव आहे. आणि त्याचप्रमाणे इटोबा पॅक्ड फूड्स, म्हणजे याच्यामध्ये आता हा चिवडा आहे आणि अजून 1-2 पदार्थ आमचे आता येऊ घातलेले आहेत. त्याचं पण नाव काय ठेवलं? मला उत्सुकता आहे की नवीन जी प्रोडक्ट्स येणार आहेत त्याची सुद्धा बारशी तुम्ही खूप चांगली करणार आहात, हे मला जरा खात्री आहे. हो, निश्चित यात काही वाद नाहीये. एक खूप अमेझिंग प्रॉडक्ट येतं. त्याचं नाव मी आत्ता मुद्दाम सांगत नाही, याचं कारण तो काय म्हणतात त्याला, सस्पेन्स आणि सरप्राईजचा तो एक छोटासा पंच मिळायला पाहिजे सगळ्यांना, म्हणून नाव आत्ता सांगत नाही. पण एक खूप चांगलं प्रॉडक्ट जे तुम्हाला ब्रेडवरती स्प्रेड करून खाता येईल, पोळी बरोबर, वरण भाताबरोबर, कुठल्याही गोष्टी बरोबर तोंडी लावणं म्हणून तुम्ही ते घेऊ शकता. ग्रेट. आणि इट इज ऑल्सो काय म्हणतात त्याला, न्यूट्रिशन रिच असं एक आम्ही प्रॉडक्ट लवकरच लॉन्च करतोय. सो लवकरच तुमच्या भेटीला येईल आणि त्यावेळेला आपण निश्चित अजून एक त्याचं टेस्टिंग मला असं वाटतं करायला हरकत नाहीये. नक्कीच. सो आता इटोबाची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस, म्हणजे हा प्रश्न मी का विचारतोय तेही सांगतो की कुठल्याही स्टार्टअप्सना जेव्हा त्यांचं व्हेंचर चालू होतं, आयडिया फॉर्म होते आणि मग आयदर प्रोडक्ट किंवा सर्व्हिसवरती काम केलं जातं. त्याच्यानंतर काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा लिगल गोष्टी करणं गरजेचं असतं. तर एस्पेशली फूड बिझनेसमध्ये ह्या लायसन्सिंग किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, आता तुम्ही म्हणला की जगभरात तुम्ही पोचवता, तर त्यामुळे त्याचं एक लॉजिस्टिक्सचं सुद्धा बघावं लागतं. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा टाईमलाईन कशी होती किंवा ती कशी इव्हॉल्व्ह होत गेली हे पण सांगा. आणि किंवा काय कुठली टीम मदतीला घेतलीत का, किंवा तुमच्याबरोबर अजून कोण आहे जे तुम्हाला या कामामध्ये मदत करतं? बेसिकली असं झालं की परदेशामध्ये हे जे प्रॉडक्ट गेलं ते कमर्शियल यूजसाठी असं आपण म्हणता येणार नाही. काय 2 पद्धती असतात. तुम्ही फूड प्रोडक्ट्स बाहेर पाठवू शकता, पर्सनल कन्झम्पशनसाठी किंवा सेल्ससाठी. तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये फूड प्रोडक्ट्स जर पाठवायचे असेल तर तिकडची रिलेव्हंट लायसन्सेस तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला ते सेलसाठी म्हणजे तिथल्या मॉलमध्ये तुमचं प्रॉडक्ट दिसावं अशी तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होते. मग त्याला तुम्हाला ते US ला पाठवायचं तर FDA लायसन्स आहे किंवा युरोपला त्यांचं जे काय असेल ते. सो हे असं करायला लागतं. आमचं प्रामुख्याने आत्ता अगदीच सुरुवात असल्यामुळे झालं असं की आतापर्यंत जे प्रॉडक्ट आमचं बाहेर गेलं युरोपमध्ये आणि USA मध्ये, हे लोकांनी पर्सनल कन्झम्पशनसाठी नेलं किंवा इथल्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना पर्सनल कन्झम्पशनसाठी पाठवलं. पण त्यामुळे झालं असं की जगभरात पोचलेल्या मराठी माणसापर्यंत याची चव गेली. आणि आता इथून पुढच्या स्टेप्समध्ये अर्थातच म्हणजे जसं भारतामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहेत ती करावीच लागतात, ती आम्ही केलेली आहेत. आणि त्याचप्रमाणे आता
युरोपियन आणि अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये आपल्याला सेल्ससाठी प्रॉडक्ट पाठवण्यासाठी ज्या काही प्रोसेसेस कराव्या लागतील, करेक्ट, त्याचं इनिशिएशन आम्ही केलेलं आहे. आणि होपफुली पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षीच्या दिवाळीमध्ये पापोचा कुकूची हा अमेरिकेतल्या स्टोअर्समध्ये किंवा युरोपमधल्या स्टोअर्समध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच. म्हणजे आता पॉडकास्टच्या लिस्नर्समध्ये मला US ची पण बरंच ट्रॅफिक दिसतं. ग्रेट. त्यामुळे त्यांनी जर ऐकलं तर ते दिवाळी तुमच्या चिवड्याची नक्कीच वाट बघतील. एक मला आत्ता सहज प्रश्न असा सुचला की जेव्हा तुम्ही हा चिवडा बनवला तर हा बऱ्याच स्टार्टअप्सना पडलेला प्रश्न असतो की याची किंमत काय ठेवायची. तर ती किंमत किंवा प्राइस ठेवायचा किंवा ठरवायची जी प्रोसेस होती ही किती मोठी होती, किंवा इन्स्टंटली तुम्ही एक किंमत ठरवली का एक थोडं रिसर्च बेस करून केलं, तर त्याविषयी थोडंसं सांगा. होतं असं की 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अर्थात तुम्ही तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि त्याच्यावरती काहीतरी तुम्हाला एक छोटंसं मार्जिन असं धरून तुमची सेलिंग प्राईस होते. फूड प्रोडक्ट हे खूप कॉम्पिटेटिव्ह मार्केट आहे आणि तुमचा वेगळेपणा किंवा तुमचा क्वालिटीमधला जे काही तुम्ही म्हणता, प्रत्येकजण क्लेम करतं माझं प्रॉडक्ट क्वालिटी वाईज बेस्ट आहे आणि ते असतंच. म्हणजे प्रत्येकाची इच्छा, कोणाची इच्छा तुम्हाला कमी क्वालिटीचं प्रॉडक्ट द्यावं असं नसतं. करेक्ट. सो प्रत्येकाचीच क्वालिटी चांगली असते. पण मग कॉम्पिटेटिव्ह स्पेसमध्ये ज्या वेळेला तुम्ही तुमचं प्रॉडक्ट प्लेस करता त्यावेळेला येस, कॉस्ट इज ऑल्सो वन ऑफ द मेजर फॅक्टर. सुरुवातीला आम्ही याचा काही विचार नाही केला. फ्रँकली स्पीकिंग, आम्ही काय केलं, आपली काय कॉस्ट जाते एवढी, बरं बाजारामध्ये किती रुपयाला मिळतोय, इतक्या रुपयाला, आणि आपली कॉस्ट काही आपण ती मॅच करू शकत नाही कारण वी आर नॉट प्रोड्युसिंग इन ह्यूज क्वांटिटी. बरोबर. सो असं लक्षात आलं. त्यामुळे मग आम्ही आमचं एक कॉस्ट मार्किंग केलं. असं नको की ते फार प्रचंड असायला पाहिजे. साधारणतः पुण्यामध्ये ज्या वेळेला आम्ही चिवडा लॉन्च केला त्यावेळेला 300 रुपये ते 450 रुपयापर्यंत पातळ पोह्यांचा चिवडा मिळायचा. बरोबर. सो आम्ही काय केलं, आम्ही 125 रुपयाला पाव किलो असा तो लॉन्च केला. आणि मग थोडासा जास्त होता, यात काही वाद नाही. पण मग त्याच्यामध्ये आमचे इन्ग्रेडियंट्स थोडे वेगळे आहेत, अमुक तमुक वगैरे या सगळ्या गोष्टी. कालांतराने लक्षात आलं की आपण शेवटी कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये आहोत, त्यामुळे आपल्याला कॉस्टमध्ये बसणारा पण करायला पाहिजे. सो आता म्हणजे मला त्यावेळेला जर कोणी विचारलं का हो तुमचा चिवडा एवढा महाग का, काजू आहेत त्याच्यामध्ये, नाही का. मग आता असं केलं की आम्ही 2 त्याचे काय म्हणतात त्याला भाग केलेले. सो आता पापोचा कुकूची हा 2 पद्धतीत अवेलेबल आहे. पापोचा कुकूची प्रीमियम आणि पापोचा कुकूची रेग्युलर. सो पापोचा कुकूची रेग्युलर हा कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये टिकावा, तिथे लोकांनी घ्यावा या हिशोबाने तिथे तो आहे. चवीमध्ये फारसा फरक नाही, दोन्ही सारख्याच तुम्हाला तोच टँगीनेस, तोच फ्लेवर आणि तोच कुरकुरीतपणा तुम्हाला दोन्हीमध्ये मिळेल. फक्त इन्ग्रेडियंट्स कमी जास्त केल्यामुळे विशेषतः ड्रायफ्रुट्स सारखे प्रीमियम वेगळा झाला आणि रेग्युलर वेगळा झाला. सो आता हे 2 पद्धतीचे पापोचा कुकूची मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. अमेझिंग. माझा एक प्राइस कशी ठरवावी असा एक एपिसोड आहे, तो पण मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली हाच मुद्दा मांडलेला आहे की पहिले तुम्ही सुरुवात करा एक प्राइस देऊन, नंतर तुम्हाला जेव्हा मार्केट फीडबॅक येतो किंवा ओव्हरऑल मार्केटचा अंदाज येतो त्यावेळेस तुम्ही चेंज करू शकता प्राइस. बऱ्याचशा एंटरप्रेनर्सना असं वाटतं की नाही एकदा प्राइस आपण ठरवलं की तीच ठेवायला पाहिजे किंवा ती कंपल्सरी वाढवलीच पाहिजे. पण आता तुम्ही जसं सांगितलं की ओव्हरऑल गोष्ट तुम्हाला माहिती आहे, त्याचे तुम्ही 2 भाग केले, त्याचे 2 प्रोडक्ट्स तयार झाले, तुमचे 2 लाईन्स झाल्या तयार, एक प्रीमियम एक रेग्युलर. सो त्याच्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये तुमच्या ज्या होत्या त्या हल्लेल्या नाही आहेत, वेरॅज ते पॅकेज दुसऱ्या पद्धतीने झाल्यामुळे त्याचे 2 प्रोडक्ट झाले, विच इज अमेझिंग. बरोबर. आता इटोबा हा तर तुमचा ब्रँड हळूहळू वाढतोय, नवीन प्रोडक्ट्स येत आहेत आणि रेस्टॉरंट पण आहे. तर आता खाण्याची आवड आहे हे तर कळलेलंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे तुमची काय आवड आहे किंवा तुम्ही कसा वेळ, आता अर्थात ह्या बिझनेसमुळे तुम्हाला थोडा वेळ काढणं अवघड असेल, पण काय इतर हॉबीज आहेत किंवा तुमचं बॅकग्राऊंड काय आहे इटोबाच्या आधी, तेही थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आता वेळेचा विषय काढलात, कुणी 24च्या ऐवजी 36 तासांचा दिवस देता का हो मला, असं मी आजकाल विचारतो लोकांना. म्हणजे 2 पाट्या चिवडा जास्त करता येईल. अनफॉर्च्युनेटली मिळत नाही तो, त्यामुळे 24च तास आहेत अवेलेबल आणि त्यात जे काय आहे ते बसवायचं आहे. पापोचा कुकूची इटोबा ही नवीन व्हेंचर्स आहेत रिलेटिव्हली. त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये अजून एक व्हेंचर माझं सुरू झालं आहे, त्याला सिट फिट असं नाव आहे. ग्रेट.
वेगळ्या पद्धतीने बसण्याची, वेगळ्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा खऱ्या जुन्या योग्य पद्धतीने बसण्याची अशी एक खुर्ची आम्ही विकसित केली, ज्याच्यामध्ये आपण खुर्चीवरती वज्रासनात बसू शकतो. इंटरेस्टिंग. म्हणजे आपण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये लहान असताना ज्या ज्या राजा महाराजांना दाढ्या काढल्या असतील, मिशा काढल्या असतील, ते कसे बसलेले दाखवलेत पहा. ते त्यांच्या सिंहासनावरती सुद्धा वज्रासनात बसल्यासारखे बसलेले दिसतात. बरोबर. तर वज्रासन ही बसण्यासाठीची अतिशय योग्य पद्धत आहे. याच्यामुळे अनेक फायदे आहेत त्याचे. म्हणजे वज्रासनाचे फायदे सांगायला गेलो तर कदाचित मला वाटतं 2 एपिसोड्स आपल्याला कमी पडतील. खूप खूप प्रमाणात ते आहेत. तुम्ही गुगल करू शकता. सो वज्रासनाच्या ह्या सगळ्या फायद्यांना आपण मुकतो जेव्हा आपण खुर्चीमध्ये बसतो. बरोबर. म्हणजे साध्या खुर्चीमध्ये, कुठल्याही खुर्चीमध्ये. खुर्चीमध्ये तुम्ही बसला तरी तुमचे गुडघे तुमच्या कमरेच्या वर आले की तिथे सगळा खेळ खलास झाला. तर तसं न होता तुमचे गुडघे हे कायम तुमच्या कमरेच्या खाली पाहिजे आणि तुमचे पाय मागच्या बाजूला जर फोल्ड झालेले असतील, जे वज्रासनात होतं, तर त्याचे जे फायदे तुम्हाला मिळतात ते सगळे मिळतात. आणि दुर्दैवाने आपण आजकाल बैठी जीवनशैली सगळ्यांचीच आहे. म्हणजे मोर ऑर लेस फार कमी लोक आहेत ज्यांना उभं राहून काम करायला लागत असेल किंवा ज्यांचं मिक्स्ड टाईप ऑफ वर्किंग. मोस्ट ऑफ दी पीपल आपण बघतो अर्बन भागात, म्हणजे शहरी भागामध्ये तरी, की ज्यांना बैठं काम आहे. अगदी. आणि बसून बसून लोकांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यायला लागतं. म्हणजे तुमचे पोस्चरल प्रॉब्लेम्स पासून ते इतर लाईफस्टाईल डिसीजेस, करेक्ट, हे सगळे पोस्चरशी तुमच्या निगडीत आहेत. तर या सगळ्यांपासून सुटका व्हावी, नव्हे आपण त्या दिशेला जाऊच नये, यासाठी आपण आपल्या पोस्चरवरती, आपल्या बसण्याच्या शैलीवरती काम करणं आवश्यक आहे. आणि त्यातनं सिटफिट ही संकल्पना समोर आली. ग्रेट. म्हणजे प्रॉब्लेम मधनं ऍक्च्युअल सोल्युशन झालंय. म्हणजे एक्झॅक्टली. मी असं याच्याकडे आता तुमचं ऐकताना बघत होतो की जे एक सेडेंटरी लाईफस्टाईल जे आलेली आहे त्याच्यावरती खूप लोक बोलतात, भरपूर चर्चाही करतात, पण आत्ताचं काळ बघतात ती पटकन खोडून टाकणं कठीण आहे. बरोबर. किंवा आता एखाद्या IT मध्ये काम करणार असेल, ज्याला आता वर्क फ्रॉम होममुळे तर घरनं करतात, पण बाबा तू उद्यापासून IT काम करू नको आणि शेतात जा, हे करणं पॉसिबल नाहीये. बरोबर. मग त्या ह्यानी सोल्युशन काय आहे, तर मग बसायची पद्धत तुम्ही चेंज करा. सो तसं सिटफिट, आणि हे नाव पण छान आहे, सिटफिट. थँक्यू. याच्यात आणि सांगायचं महत्त्वाचं म्हणजे असं की जेव्हा हे सोल्युशन डेव्हलप केलं त्यावेळेला हे वुडन सोल्युशन आम्ही वर्कआउट केलं आणि मग त्याचं कॉस्टिंग म्हणजे मगाशी जो कॉस्टिंगचा मुद्दा होता, त्यात आणखीन एक मला भर घालावीशी वाटते की जी सिटफिटच्या माध्यमातून शिकायला मिळाली. सिटफिटची जी व्हेरियंट्स आम्ही सुरुवातीला मार्केटमध्ये आणली, या व्हेरियंटची किंमत बऱ्यापैकी जास्त आहे. आणि ह्या किंमत जास्त असल्यामुळे ऑब्व्हियसली तो एक डेटरंट आहे लोकांना ते पटकन घेण्यासाठी. म्हणजे मी काहीतरी तुम्हाला नवीन द्यायचं आणि त्याची किंमत जर 10,000पेक्षा जास्त असेल, बरोबर, तर ऑब्व्हियसली तुम्ही थोडंसं ते, म्हणजे असं मला जाणवलं. आणि त्यातनं हे लक्षात आलं की सोल्युशन हे तेव्हाच इफेक्टिव्ह सोल्युशन असतं जेव्हा इट सॉल्व्ह मेनी प्रॉब्लेम्स टुगेदर. बरोबर. त्यामुळे तुमचं लाईफस्टाईल डिसऑर्डर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना इकॉनॉमिकल इन्व्हेस्टमेंट किंवा त्यातली इन्व्हेस्टमेंट हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. कारण काय की मार्केट ऑलवेज डिमांड्स सिम्पलर सोल्युशन्स, बरोबर, आणि इकॉनॉमिकल सोल्युशन्स. हे लक्षात आलं आणि त्यामुळे आत्ता रिसेंटली आम्ही आता सिटफिट मेटेको म्हणून एक नवीन त्यातलं व्हर्जन आणलेलं आहे. ग्रेट. आणि ही मेटॅलिक खुर्ची आहे, सिटफिटचीच आहे. तेच पोस्चर मिळतं आणि इट इज फेअरली, काय म्हणतात त्याला, पॉकेट फ्रेंडली. नाईस. सो हे सिटफिटकडनं शिकलो. अरे ग्रेट. सो आता जेव्हा चेअर हा विषय येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये डिझाईन पार्ट प्रचंड आहे. म्हणजे आता डिझायनर चेअर्स हा एक वेगळा विषय झाला, म्हणजे एस्थेटिकली गुड लुकिंग चेअर्स हा एक वेगळा झाला. पण इथे मोस्टली अर्गोनॉमिकल स्टडीज पण थोडेसे तुम्ही रिसर्च केला असेल, तर ही डिझाईनची प्रोसेस कशी होती, किंवा तुम्ही स्वतः डिझाईन केलंय का एक कोणाची मदत घेतली, तर ती प्रोसेस कशी झाली? वज्रासनामध्ये बसणं चांगलं आहे हे म्हणणं असं आहे ना की रोज 12 सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. हो. हे जितकं म्हणायला सोपं आणि करायला अवघड आहे, तितकंच वज्रासनामध्ये कंटिन्युअसली बसून राहणं पण अवघड आहे. करेक्ट. आणि विशेषतः तुम्हाला जर सवय नसेल तर वज्रासनामध्ये जास्त वेळ बसता येत नाही. आणि खुर्चीवरती वज्रासनात बसायचं म्हटल्यानंतर तुमचा तोल तुम्हाला सांभाळता यायला पाहिजे, वगैरे वगैरे बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. त्यामुळे
कृपया आपलं जे कोणी ऐकतात त्यांनी असं इमॅजिन करू नये की मी माझ्या खुर्चीवरती वज्रासनात बसणार आहे, तसं नाही. तर ती एक वेगळ्या टाईपची खुर्ची आहे ज्याच्यामध्ये वज्रासनासारखी पोझिशन तुम्हाला घेता येते. ग्रेट. एक्झॅक्ट वज्रासन नाही येते. वज्रासनामध्ये होतं काय की आपलं बूड आपल्या घोट्यांवरती टेकतं, ह्याच्यात तसं होत नाही. तुमचं बूड सीटवरती असतं टेकलेलं आणि तुमचे पाय फोल्ड होऊन एका वेगळ्या कुशनवरती टेकतात. नाईस. वज्रासनासारखे. त्याच्यामुळे होतं असं की ज्या लोकांना वज्रासन करणं शक्य नाही, हो, काही पायाला दुखापत झालेली असेल म्हणा किंवा वयामुळे म्हणा, ह्या सगळ्या लोकांना हे वापरता येतं. नाईस. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुमच्या घोट्यांवरती वजन येत नसल्यामुळे तुम्ही कितीही वेळ याच्यामध्ये बसू शकता. अर्थात वेगळी पद्धत आहे, तुम्हाला पाठीला सपोर्ट नाहीये, त्यामुळे लगेच पहिल्या दिवशीच तुम्हाला 10 तास बसता येईल असं नाहीये, पण मॅक्सिमम तुम्हाला वेळ ह्याच्यामध्ये बसता येतं. म्हणजे इट इज व्हेरी इझी. आणि आज मला सांगायला आनंद होतो की बरेचसे IT प्रोफेशनल्स आणि विद्यार्थी हे दिवसातनं 8-8, 10-10 तास या खुर्चीचा वापर करतात आणि त्यांच्याकडून आलेल्या फीडबॅक्सनुसार खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन होतं, कामं पटापट उरकतात वगैरे वगैरे वगैरे. बरोबर. आणि एक पोस्चर पण त्यांचं मे बी करेक्ट होत असेल, किंवा ॲब्सोल्युटली आपण असं म्हणू की सुरुवातीला त्यांना पाठदुखी नाहीये इथपासून त्यांची जरी सुरुवात झाली तरी सुद्धा चांगलं आहे. कारण की आता ज्या बॅक सपोर्टेड चेअर्स मिळतात ज्या ऑफिससाठी वापरतात, बरोबर, तर त्याच्यात सुद्धा काही काळ सरळ बसतो आपण, नंतर थोडंसं स्लाउचिंग होतंच. खरं. तर त्यामुळे ही चेअर माझ्या मते सगळ्यांनाच काय म्हणतात त्याला, ॲटलिस्ट ट्राय करायला हरकत नाहीये. रादर डेफिनेटली वापरायला पाहिजे. डेफिनेटली. म्हणजे मी तुम्हाला आता एक छोटीशी टिप देतो. तुम्ही कुठल्याही खुर्चीवरती बसले असाल आता, तर एक काम करा, खुर्चीची पाठ सोडा. म्हणजे काय, पुढे सारखा, आणि तुम्ही पण आता करून पहा, खुर्चीच्या पुढच्या एजवरती या ॲज फार ॲज पॉसिबल. म्हणजे काय होईल की तुमचे गुडघे खाली जातील आणि तुमचे जे पावलं आहेत ती पावलं मागच्या बाजूला घ्या आणि मला सांगा आता पाठ कशी झाली. आपोआप सरळ झाली. बस, दॅट्स इट. परफेक्ट. सो हेच पोझिशन तुमची खुर्चीमध्ये आहे. त्याला फक्त तुमच्या नडगीच्या इथे माझ्या मते काही सपोर्ट असणार आहे. करेक्ट. ओके. आणि याची हाईट ऍडजस्टेबल आता आहे का नाहीये? कारण टेबल प्रत्येकाचं थोडंसं वेगवेगळं असेल. साधारणतः सगळीकडे स्टँडर्ड टेबल साईज ठरलेली आहे, हाईट ठरलेली आहे. तर त्या टेबल हाईटच्या हिशोबाने आपण ही खुर्ची केलेली आहे. ग्रेट. पण आम्ही हे कस्टमाइज करू शकतो. उंच लोकांसाठी वेगळी करता येते. नाईस. त्याच्यानंतर लहान मुलांना, म्हणजे साधारणतः आम्ही केलेलं एक जे डिझाईन आहे ते 3.5 फूट उंचीपासून ते 6 फूट उंचीपर्यंत सगळ्यांना चालतं. हो. याचं कारण ह्याचे सगळे कुशन्स, म्हणजे दोन्ही कुशन्स याचे मूव्ह होतात, त्यामुळे तुमच्या हाईट प्रमाणे ते ऍडजस्ट होऊ शकतं. सो वेगळा एक्सपिरियन्स आहे हा. जोपर्यंत तुम्ही बसणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. पण आता सांगितलेली टिप थोडीशी तुम्ही जर वापरली रेग्युलरली, हो, तर पाठीला आराम मिळेल. आणि त्यांनी तुम्ही सीट फिट घेऊ शकाल. कारण असं इतकं एजवरती बसून काम, म्हणजे काम पण एजवरच असतं. त्यामुळे ते लिटरली आपण खुर्चीच्या एजवरती बसून करण्यात काही पॉईंट नाही. आता मला सांगा की ह्याचं प्रोडक्शन जे तुम्ही करताय ते पुण्यामध्येच करताय का कसं? म्हणजे तुमची फॅक्टरी आहे? साधारण किती दिवस लागतो तुम्हाला जर चेअर आली, आपण ऑर्डर केली तर, किंवा हे ऑनलाईन कुठे बघता येईल का? हो, तर सेटफिट ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. ग्रेट. त्याच्यानंतर आमची वेबसाईट आहे www.setfit.in. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला पाहता येईल. या व्यतिरिक्त आम्ही फेसबुकवरती अवेलेबल आहोत. सेटफिट अर्गोनॉमिक चेअर्स फर्निचर असं आमचं फेसबुक पेज आहे. त्याच्यावरती पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. इंस्टाग्रामला पण आम्ही आहोत. सेटफिट सर्च करा आणि यू विल रीच टू अस. नाईस. पाहायची असेल तर प्रत्यक्षात पुण्यात किंवा आम्ही कुठेही पाठवतो. प्रोडक्शन ह्याचं सगळं पुण्यामध्ये होतं आणि वी कॅन शिप इट एव्हरीवेअर. कारण हे DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ अशा कॅटेगरीमधलं बेस्ट मॉड्युलर फर्निचर आहे. सो हे डिसमेंटल करून आम्ही पाठवतो आणि तुम्ही एक 5 ते 10 मिनिटामध्ये असेंबल करू शकता. ग्रेट. पण ह्याचं आता प्रोडक्शन टाइम काय आहे साधारण? किंवा आत्ता तुमचे, म्हणजे इफ यू आर ओके टू डिस्क्लोज, की किती चेअर्स तुम्ही मे बी महिन्याला प्रोड्यूस करताय किंवा असं काही? सेटफिटमध्ये मी आता सांगितलं तसं की आमचे जे सुरुवातीचे व्हेरियंट्स आहेत ते सगळे वूड बेस्ड आहेत. सो वुडन व्हेरियंटसाठी आम्ही अगेन्स्ट ऑर्डर मॅन्युफॅक्चर करतो. गॉट इट. व्हेरॅज आता जे मेटॅलिक आहे, तर मेटॅलिकचं पहिली बॅच आता सुरू झालेली आहे. इट्स व्हेरी न्यू. आता आम्ही अजून ते काय म्हणतात त्याला, त्याचं मार्केटिंग सुरू करायचं आहे अजून. काइंड ऑफ आज सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. ग्रेट. सो
त्या मात्र रेडिली अवेलेबल असतील आणि त्या मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस होतील. वुडन मात्र वी विल स्टील कंटिन्यू टू मेक इट ॲज पर ऑर्डर. बरोबर. तुम्ही ऑर्डर करा आणि 7 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला ती डिलिव्हर करू. त्याच्यामध्ये थोडंफार कस्टमायझेशन असतं, बारीक सारीक पॉलिश म्हणा, पेंटिंग म्हणा, अशा काही गोष्टी असतात ज्याच्यासाठी वेळ लागतो. करेक्ट. त्या आधी करून ठेवण्यात पॉईंट नसतो, त्यामुळे आम्ही ते अगेन्स्ट ऑर्डरच करतो. ग्रेट. सो आता काय म्हणतात त्याला, 2-3 महिने किंवा 6 किती दिवस झाले सिटफिटला? सिटफिट जून 2020 आम्ही लॉन्च केला. जून 2020. सो कन्सिडरेबल पिरियड आहे प्रोडक्टचा. तर ह्याच्यामध्ये जास्ती काळ वापरलेल्या कस्टमर्सचा काय फीडबॅक तुम्हाला जाणवला किंवा आला? म्हणजे बेसिकली एक फीडबॅक मला असा मिळाला की मी कितीही वेळ बसू शकतो, माझी कामाची एफिशियन्सी वाढलेली आहे आणि आय फील क्वाईट फोकस्ड वेन आय वर्क ऑन दिस. असा एका IT प्रोफेशनलचा फीडबॅक आहे. एका घरातनं फीडबॅक आहे की बाबा आणि मुलगा यांची रोज भांडणं होतात, सिटफिट कोण वापरेल याच्यावर. त्यांच्यासाठी तुमच्याकडे आहे सोल्युशन. दोन घ्या. एक्झॅक्टली. शेवटी त्यांना मी दुसरं दिलं आणि त्यांची भांडणं थांबली. ग्रेट. त्याचंही सोल्युशन आहे आपल्याकडे. तिसरा एक फीडबॅक एका प्रसिद्ध व्यक्तीचा आहे. त्यांच्या त्यांना पाठदुखीचा त्रास होता, सुरू झाला होता नुकताच आणि तो बरा झाला असं त्यांचं म्हणणं आहे. मी असं म्हणत नाही की हा सिटफिट मुळे झाला. वी कॅनॉट क्लेम इट. इट्स नॉट अ मेडिकल प्रोडक्ट. करेक्ट. त्यांनी निश्चित अजूनही उपाय केले असतील, पण त्यांचं पोश्चर सुधारलं त्यामुळे त्यांना फायदा झाला असेल हे आपण म्हणू शकतो. ग्रेट. आणि एक अतिशय महत्त्वाचा फीडबॅक असा की काम करायचा कंटाळा आलेला असतो, नवे कामाची इच्छाच नसते, पण सिटफिटवरती बसलं की काम करावं असं वाटतं, कामं पटापटा उरकतात आणि मग मनाला हायसं वाटतं. वा. असा फीडबॅक मला मिळाला. म्हटलं हा फारच छान फीडबॅक आहे, पण म्हटलं बायस्ड असू शकतो, असा मी विचार करणार. तेवढ्यात पुढचं वाक्य आलं, तसा माणूस तू बंडल आहेस पण तुझं प्रॉडक्ट खूप छान आहे. नाही म्हणजे बायकोचा फीडबॅक होता त्यामुळे पण बायस नव्हता. म्हणजे हा ट्रू प्रॉडक्ट फीडबॅक होता. एक्झॅक्टली. अमेझिंग. सो ही प्रोसेस पण खूप छान वाटली मला, म्हणजे की जिथे जसं तुम्ही रिलेट केलं की आधीपासनं आपण वज्रासनात बरेच बसत होतो, लाईफस्टाईल चेंज किंवा वर्क कल्चर चेंज झाल्यामुळे, वर्किंग स्टाईल चेंज झाल्यामुळे तो एक मोठा पिरियड ॲक्च्युली गेला आहे वज्रासनात न बसण्याचा, आणि तिथे तुम्हाला एक सोल्युशन सापडलं. तर आता सिटफिटमध्ये अजून तुमच्या डोक्यात काही आयडियाज फिरत असतात का मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मागच्या 2-3 एपिसोडमध्येच आपला एक एपिसोड गेला आहे की आयडियाचं फिल्टरेशन आणि त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं. कारण कुठल्याही स्टार्टअप फाउंडर, जर का क्रिएटिव्ह स्टार्टअप फाउंडर असेल तर त्याच्या डोक्यात दिवसाला 10 कल्पना येत असतात. बरोबर. तर त्या फिल्टर कशा करायच्या आणि इव्हॅल्युएट कसा, एक 10 मिनिटाचा एपिसोड आहे. तर ती प्रोसेस मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की असं तुम्ही करता का? हो. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल असं असतं ना की सिटफिट ज्या वेळेला सुरू केलं, ते प्रॉडक्ट डेव्हलप केलं, त्याचे वेगवेगळे अवघड ती डिझाईन्स तयार केली, मग त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्सिटी आली, ती येतेच. ते कॉम्प्लेक्स होत जातं खूप. आणि मग नंतर आपल्याला लक्षात हात तरी की अरे हे किती सोपं होतं, हे आपण उगीच कॉम्प्लेक्स करतोय, त्याला सोपं करायला पाहिजे. आणि मग ते सोपं होतं. मग असं करत ते इव्हॉल्व्ह होत गेलं. आणि मग आता मेटॅलिक आलं त्यावेळेला तर म्हणजे मी अक्षरशः कपाळाला हात लावून घेतला की अरे काय हे एवढं सोपं आणि आपण अजून केलं नाही. पण ते ती वेळ यायला लागते. करेक्ट. सो त्या पद्धतीने ते होत राहतं असं मला वाटतं ऑर्गॅनिकली. पण महत्त्वाचा काय म्हणतात त्याला मुद्दा असा की सिटफिट आपण आता हे काहीतरी छान प्रॉडक्ट काढलं म्हटल्यानंतर मग विमानात सिटफिटवरती बसता येईल का, इथपर्यंत झेप जाते, ती गेलेली दिसते, ती जातेच. आणि मग नंतर लक्षात येतं की अरे नाही हे प्रॅक्टिकल नाहीये, कारण तिथे रिक्वायरमेंट इज डिफरंट, वेगळी आहे, इथे रिक्वायरमेंट वेगळी आहे. बरोबर. पण येस, आता मग फिल्टर करत काय लक्षात आलं की यूज केसेस लक्षात आले की नक्की कुठे सिटफिटचा वापर खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. एक अर्थात कार्यालयीन काम ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी सिटफिट अतिशय उत्तम आहे. अभ्यास करणाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सिटफिट अतिशय उत्तम आहे. त्यामुळे विद्यार्थी हे एक आमच्या फोकसमध्ये. तिसरं महत्त्वाचं म्हणजे रेस्टॉरंट्स. म्हणजे जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसणं तर काय म्हणतात त्याला रिकमेंडेड आहेच आहे, पण जेवतानाच वज्रासनात बसून तुम्ही जेवलात
तर त्याचे अनेक फायदे आहेत. हे जपानी लोकांना माहिती आहे. बरं. तुम्ही जर पाहिलं तर जपानीज संस्कृतीमध्ये वज्रासनात बसून जेवण करण्याची पद्धत आहे, जी त्यांनी आपल्याकडनंच घेतलेली आहे. हो. कारण ते आपले आणि त्यांचं म्हणजे ते इतिहास सगळा एक आहे. हो. तर त्या हिशोबाने त्यांच्याकडे ती अजून त्यांनी जिवंत ठेवलेली आहे संस्कृती. आपण कदाचित थोडंसं ते मध्यंतरी इकडे तिकडे गेलो असू, पण मग का नाही. मग मला आता प्रश्न असा पडलाय, इटोबामध्ये ह्या खुर्च्या आहेत की नाही? म्हणजे मग आपल्याला दोन्हीचं इन्व्हिटेशन एकत्र देता येईल की इटोबामध्ये या सुद्धा, खा सुद्धा आणि त्या खुर्चीवर बसा. ऍब्सोल्युटली. सो आता जे मेटॅलिक व्हर्जन आम्ही डेव्हलप केलेलं आहे ते खास रेस्टॉरंट्ससाठी आम्ही डेव्हलप केलं आहे. कारण रेस्टॉरंट्समध्ये ज्या वेळेला तुम्हाला मल्टिपल चेअर्स हव्या असतात, त्यावेळेला गोईंग टू वुडन इज अ कॉस्टली अफेअर विच मे नॉट गो विथ एव्हरी रेस्टॉरंट. बरोबर. त्यामुळे येस ऑफकोर्स काही थीम बेस्ड रेस्टॉरंट्सना जर सिट फिट चेअर्स त्यांच्याकडे इन्स्टॉल करायचे असेल तर वी आर देअर. आणि मेटॅलिक सुद्धा नाव वी आर प्रोव्हाइडिंग. सो येस, इटोबामध्ये तुम्ही याल त्यावेळेला तुम्हाला मेटॅलिक सिट फिटवरती बसून तिथे खाद्यपदार्थांचा आनंद घेता येईल. क्या बात आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, एकाच शोरूममध्ये 2 प्रोडक्ट असल्यासारखं झालेलं आहे. अर्थात कंपनी दोन्ही तुमच्याच आहेत. पण ही खूप छान कल्पना आहे. आणि मला आता असं वाटलं की काही स्टार्टअप्समध्ये सुद्धा इनफॅक्ट ज्यांची एक 15 ते 50 लोकांची टीम आहे, छोट्या कंपनीज आपण ज्याला म्हणू. येस. आता त्याला स्टार्टअप म्हणायचं का नाही हे त्यांनी ठरवावं. पण स्मॉल साईज कंपनीमध्ये सुद्धा बऱ्याचदा बीन बॅग्स किंवा अशा गोष्टी ठेवलेल्या असतात, जिथे थोडं रिलॅक्स होऊन तुम्ही काम करू शकता. पेक्षा इथे 2-3 जर का सीट फिट चेअर्स असल्या तर लोकांना त्याचा अनुभव पण चांगला येईल. वेगळ्या पद्धतीने काय म्हणता येईल त्याला, वर्किंग स्टाईल त्यांना एक्सप्लोअर करता येईल. एक मला सहज सुचलं, तुम्ही कदाचित त्याच्यावरती काम करत असाल किंवा नसाल, आय डोंट नो, किंवा ते वायबल आहे का नाही तेही आपण बघूया. पण जर का मी खुर्ची घेतोय तुमच्याकडनं, तर त्यालाच एक्सटेन्शन मला जर का काही फ्लॅप असेल जिथे मला लॅपटॉप किंवा अशी वही म्हणा लिहायचं असेल, लेखकांसाठी पण चांगलं आहे. बरोबर. नुसतं बसून त्याची पोझिशन वेगळी होते. तर असं काही एक्सटेन्शन वगैरे असं करता येऊ शकतं का ह्याच्यात? सीटफिटमध्ये मुळात 2 प्रकार आहेत. म्हणजे आम्ही सीटफिट वुड्स हे वुडन जे आमचं व्हेरियंट आहे, त्याच्यामध्ये सीटफिट वुड्स आणि सीटफिट वुड्स प्लस किंवा सीटफिट मेटेको, आता मेटलमध्ये जी आलेली ती, आणि सीटफिट मेटेको प्लस. हे जेव्हा प्लस लागतं ना तेव्हा त्याच्याबरोबर डेस्क असतो. सो देर इज ऑलवेज, म्हणजे देर इज ऑलरेडी अन अटॅच्ड डेस्क टू इट. ग्रेट. सो तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स आहेत. मला छोटंसं कॉम्पॅक्ट वर्कस्टेशन हवं असेल तर सीटफिट वुड्स प्लस हे आमचं आयडियल कॉम्पॅक्ट वर्कस्टेशन आहे, विच इज DIY आणि लाईट वेट आहे. आणि तसंच मेटेको प्लस. अमेझिंग. तर हे दोन्ही तुम्हाला लॅपटॉप यूजसाठी, स्टडीसाठी एकदम परफेक्ट आहे. एर्गोनॉमिकली ते डिझाईन केलेलं आहे. तुमचं हाताची पोझिशन वगैरे सगळं एकदम त्यावरती परफेक्ट राहतं. आणि तुम्हाला जर मोठा टेबल लागत असेल की नाही, मला खूप पसारा असतो, ड्रॉइंग्स घुडायला लागतात वगैरे, तर मग नुसती चेअर तुम्ही नॉर्मल टेबलला अटॅच करू शकता. करेक्ट. दोन्ही व्हर्जन्स अवेलेबल आहे. म्हणजे छोटा वर्क सेटअप जर असेल, बेसिक एक लॅपटॉप ठेवायचा आहे, एखादी वही आहे आणि तुम्हाला करायचं तर तो प्लस या व्हेरियंट मध्ये मिळू शकतो. सो आमच्या वर्कस्टेशनमध्ये तुम्हाला नुसतं ते टेबल आणि हे नाही मिळत, तर त्याच्याबरोबर इलेक्ट्रिक एक्सटेन्शन येतं, हेडफोन्ससाठीचे हुक्स येतात, केबल मॅनेजर येतो. त्यामुळे तुमचं ते कम्प्लीट कॉम्पॅक्ट वर्कस्टेशन होऊन जातं. तुम्हाला कुठे इकडे तिकडे जायची गरज नाही पडत. सगळ्या गोष्टी तुमच्या जागच्या जागी असतात. कमाल. अमेझिंग. थँक्यू. या सगळ्याच्या लिंक्स आणि हे तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊच. या पेटंट विषयी एक प्रश्न आला डोक्यात, तर त्याचं काय, म्हणजे आत्ता पेटंटेड आहे, प्रोसेसमध्ये आहे, करणार आहात? कारण हे स्टार्टअप्सच्या माहितीसाठी चांगला एक पीस होऊ शकतो की जेव्हा नवीन डिझाईन आपण करतो वेगळ्या कारण असं प्रोडक्ट मी तरी ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे हे नवीन आहे असं आपण धरूया. मे बी तुमचा रिसर्च काहीतरी वेगळं सांगेल किंवा त्याला पुष्टी देईल. पण पेटंटविषयी तुम्ही काय रिसर्च केला आहे? किंवा पेटंटमध्ये 2 प्रकार आहेत. एक इंटरनॅशनल पेटंट असतं आणि एक इंडियन पेटंट असतं. किंवा कदाचित आणखीन डेप्थमध्ये त्या विषयातले तज्ज्ञ सांगतील. पण डिझाईन कॉपीराईट नावाचा एक भाग असतो जो वेगवेगळ्या फर्निचर्ससाठी आपल्याला करता येतो. सो डिझाईन कॉपीराईटची प्रोसेस आमची अंडर प्रोसेस आहे. ग्रेट. सो इट इज हॅपनिंग. आणि अर्थात त्याला वेळ लागतो. म्हणजे जसं आपण लोगो कॉपीराईट करायला लागतो तशी ती वेळ खाणारी प्रोसेस असते. तर त्याच्या पद्धतीने ते होतं. नाही, हे का करणं गरजेचं आहे? कारण की एकदा तुमचं मार्केटिंग चालू झालं, एकदा प्रोडक्ट समोर आलं लोकांच्या, की
रेप्लिकेट करणं फार कठीण असतंच असं नाही. बरोबर. तर त्या ह्यानी तुमचं डिझाईन कॉपीराईट म्हणा किंवा पेटंट असणं किती गरजेचं असतं हे बरेचसे स्टार्टअप विसरतात. बरोबर. आणि ती काळजी घेतल्यामुळे आता यू आर ऑलमोस्ट सेफगार्डेड की हे डिझाईनचा कॉपीराईट ॲटलिस्ट आपल्याकडे आहे आता. पण एक माझा व्यक्तिगत व्ह्यू याच्यावरचा मी शेअर करतो. 2 पद्धतीचे तुम्ही प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस नवीन असे लॉन्च करू शकता, म्हणजे ज्याला आपण इनोव्हेटिव्ह कॅटेगरीमध्ये म्हणतो. पहिली गोष्ट जे आमूलाग्र बदल करतं, म्हणजे कॉन्सेप्टच चेंज झाली पूर्ण. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑनलाईन मोबाईलवरनं पैसे पाठवता येणं हा आमूलाग्र बदल आहे. करेक्ट. म्हणजे खिशातनं पैसे काढून देणं, नोट काढून देणं, कार्ड घासणं, ह्याच्या पुढची ही स्टेप आहे. राईट. करेक्ट. हा आमूलाग्र बदल आहे, सवयीमध्ये बदल आहे. तर हे असे जेव्हा बदल आपण एखाद्या प्रॉडक्टनी किंवा सर्व्हिसनी जेव्हा आणतो ना, त्यावेळेला ह्याला तुम्ही कॉपीराईट जर केलं किंवा ते पेटंट वगैरे त्याच्या मागे तुम्ही लागलात आणि कॉम्पिटिशनच जर नाही आला तर ह्याचा प्रसारही होत नाही. अगदी खरं आहे. सो ॲट द सेम टाइम हा पण मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे की कॉम्पिटिशन येणं म्हणजे तुमचा बिझनेस स्किल नाही होत. कॉम्पिटिशन आल्याने तुमच्या बिझनेसला सुद्धा बूस्ट मिळतो. ॲब्सोल्युटली. कारण मे बी एखादं फीचर असं येऊन जातं की ज्यांनी ओव्हरऑल प्रोसेस इम्प्रूव्ह होते. ॲब्सोल्युटली. नाही, करेक्ट. नाही, ह्याच्यात फक्त गंमत अशी होते की म्हणजे हा व्ह्यू ऑब्व्हियसली असायला पाहिजे किंवा ज्याला आपण जसं ओपन सोर्स म्हणतो. करेक्ट. तर काही गोष्टी ज्या ओपन सोर्स आहेत त्यांनी इनफॅक्ट प्रोसेसेस इम्प्रूव्ह झालेल्या आहेत. परफेक्ट. आणि मग ऑब्व्हियसली त्याचा कम्प्लीट फायदा हा क्रिएटरला मिळतोच असं नाही त्या प्रोसेसचा. पण बऱ्याचशा केसेसमध्ये असं होतं की जेव्हा स्टार्टअप बिल्डिंग फेजमध्ये असतं आणि त्याच्यात एखादा मोठा कॉम्प्युटर येऊन ते उचलून घेऊन जातो, तर त्याला थोडंसं दुःख होतं की अरे आपण ही प्रोसेस केली नाही बाबा पूर्ण. तर त्या ह्यानी ह्या सगळ्या गोष्टी पण किती महत्वाच्या आहेत स्टार्टअप किंवा प्रोडक्ट बिल्डिंग फेजमध्ये. नाही, म्हणजे मला मांडायचा मुद्दा असा होता की रजिस्टरिंग युअर प्रॉडक्ट, तुमचं कॉपीराईट, तुमचं इंटेलेक्च्युअल राईट्स हे तर तुम्ही केलंच पाहिजे. करेक्ट. ते तुम्ही कराच, पण कॉम्पिटिशनला घाबरू नका. कॉम्पिटिशन येणार आहे म्हणून ते न करता आपण हे केलेलं आहे आणि मग त्याच्यावरती मालकी सांगायला काय हरकत आहे म्हणून करा. एक्झॅक्टली. नाही, आणि हा म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की जर बसायची पद्धत जर चेंज झाली, उदाहरणार्थ सगळे IT कंपन्यांमध्ये जर का अशा एर्गोनॉमिक चेअर्स आल्या जिथे एम्प्लॉईजना खूप फायदा होईल, लॉंग आवर्स जे करतात खुर्चीवरती, तर ती खूप चांगलीच गोष्ट आहे. कदाचित सीटफिटच्या ऐवजी अजून एखादी कंपनी तेवढ्या 15,000 खुर्च्या बनवेल मे बी, पण ही कॉन्सेप्ट ॲटलिस्ट आत आल्यामुळे तो रेव्होल्युशनचा चेंज जो आहे तो ॲटलिस्ट सुरू झाला, याचं तुम्हाला ऑब्व्हियसली. ॲब्सोल्युटली. आणि 15,000 बनवायचे असेल तर आम्ही बनवून देऊ, काय प्रॉब्लेम नाही. हां, मला तेच एक्सपेक्टेड होतं. म्हणजे तेवढी ऑर्डर यायला पाहिजे. ऑफकोर्स. आता या दोन्ही स्टार्टअप्स तुम्ही प्रायमरीली बघताय, म्हणजे हे तुम्ही फुल टाईमच करताय, ह्याच्यात काही वादच नाही. तर तुमचा फुल टाईमचा स्विच कधी झाला किंवा तो कसा हे, कारण तोही बऱ्याच लोकांना चॅलेंजिंग असतो. आणि स्टार्टअप्स म्हणलं की बऱ्याचदा खूप यंगस्टर लोक आहे, 20-25 वर्षाच्या वेळेसच स्टार्टअप केली पाहिजे असा एक साधारण समज असतो. तर तोही मे बी तुम्ही थोडासा त्याला बगल दिलेली आहे किंवा मे बी आधीच्या स्टार्टअप्स असतील ज्या आपण बोललो नाही आहोत. ओके. झालं असं प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात. माझ्या बाबतीत काय घडलं ते मी थोडक्यात सांगतो. की माझं वास्तविक शिक्षण झालं ते इंजिनिअरिंगमध्ये. मी सिव्हिल इंजिनियर आहे शिक्षणाने, आणि मग नंतर कन्स्ट्रक्शन या फील्डमध्येच 2000 पासून ते साल 2014 पर्यंत मी रेग्युलरली नोकरी करत होतो. आणि नोकरी करत जेव्हा 10-15 वर्ष होतात, एका लेवलला तुम्ही जाऊन पोहोचता आणि मग नंतर पुढे दिसतं की आता सॅच्युरेट झालं बुवा. बरोबर. मग त्यावेळेला काहीतरी स्वतःचं काय करू नये अशी इच्छा मनात येते. ती आली, ती पकडली आणि मी उडी मारली. आणि सगळ्यांप्रमाणे माझ्याही मिसकन्सेप्शन्स होत्या. आपणच आपल्या मर्जीचे राजे, ठरवेन तेव्हाच आता येईल,
आणि मग हे सगळं बरोबर कसं उलट आहे हे उलट येतं की एक इंटरप्ट करतो. बऱ्याचदा असं इतर लोकांना वाटतं किंवा आपल्यालाही सुरुवातीला वाटतं की अरे आपला बिझनेस आहे तर सगळं आपल्या हातात आहे. वेळ, सुट्ट्या, वेकेशन्स हे सगळं आपल्या हातात आहे आणि ते कसं एक्झॅक्टली उलट होतं. ऍब्सोल्युटली उलट असतं. नोकरीमध्ये आपल्याला फार फार तर 1 किंवा 2 बॉस असतात. व्यवसायामध्ये आल्यानंतर अनेक नवीन बॉस तुम्हाला दिसायला, प्रत्येक कस्टमर हा तुमचा बॉस असतो. करेक्ट. 24 तास सुद्धा तुम्हाला कमी असतात आणि खूप चॅलेंजिंग आहे. डिसिप्लिन खूप मेंटेन करायला लागतं. ऍब्सोल्युटली. आपण एका वातावरणामध्ये नोकरी करत असतो, तिथे ते काहीतरी डिसिप्लिन असतं, कल्चर असतं, आपण त्याचा भाग झालेला असतो, आपल्याला कळत नाही ते. पण ते डिसिप्लिन मेंटेन करणं आवश्यक असतं. हे सगळं काय म्हणतात त्याला, कधी पुढच्याच ठेच मागचा शहाणा असं काही हुशार लोकांना कळतं. काही लोकांना स्वतः ठेच खाल्ल्याशिवाय कळत नाही, काही लोकांना खड्ड्यात गेल्याशिवाय कळत नाही. बऱ्याचदा स्टार्टअपला स्वतःलाच एकदा तरी ते खड्डा घ्यायला लागतो. करेक्ट. सो त्यातनं ते खाचखळग्यातनं जात सुरू होतं. सो 2014 पासून मी ऍक्च्युअली बिझनेस या फील्डमध्ये आहे आणि माझा कन्सल्टिंग हा एक वेगळा परत अजून बिझनेस आहे, जो माझा प्रायमरी बिझनेस आहे असं आपण म्हणूया. आणि हे 2 नवीन व्हेंचर्स आता. सो दॅट इज हाऊ इट इज गोईंग. मस्त मस्त मस्त. त्यामुळे अशी बिझी माणसं बघितल्यावरती खूप भारी वाटतं. आणि ही स्टोरी खूप छान आहे किंवा फायद्याची आहे स्टार्टअप्स वाल्यांसाठी. कारण तेच एक मिसकन्सेप्शन आहे की मला कोणी बॉस नाही. आणि हे माझ्या मते 1-2 महिन्यात किंवा 1 महिन्यातच जातं जर तुम्ही सिरियसली व्हेंचर चालू केलं. आणि तुम्हाला त्यात 2-3 गोष्टी आहेत की बऱ्याचदा फेल्ड स्टार्टअप्सना थोडं नैराश्य येऊ शकतं किंवा त्यांना तिथे वाटू शकतं की बाबा हे आपल्यासाठी नाही आहे. काही लोक परत नोकरीमध्ये जातात. हे मुद्दे जरी सोडले पण जनरिकली 1-1.5 महिन्यामध्ये जर तुम्ही सिरियसली स्टार्टअप, तुमचं नवीन व्हेंचर आपण त्याला म्हणू, ते जर करायला लागला की तुम्हाला 100% लक्षात येतं की वेळ मॅनेज असं काही होत नसतं आपलाच धंदा असल्यामुळे. इनफॅक्ट ते उलट होतं की आता कंपनीमध्ये बऱ्याचदा असं होतं की कोणाला तरी काम सांगता येतं किंवा मी आज सुट्टी घेतली तर कोणतरी करू शकतं किंवा ते उद्या करता येतं. इथे आपल्याला सुट्टी हा प्रश्नच नाही. शिवाय इटोबा सारखा जर का स्टार्टअप असेल किंवा व्हेंचर म्हणू तर तिथे वीकेंड्सला इव्हेंट्स असणार आहेत. ऍब्सोल्युटली. जेव्हा तुमचं आउटलेट आहे तेव्हा तर सण आहे म्हणून आपण दुकान बंद ठेवू. लोकांना सुट्टी म्हणजे आम्हाला काम. एक्झॅक्टली, डबल काम. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप मजेशीर आहेत आणि इनफॅक्ट तुम्ही ते इतक्या चांगल्या पद्धतीने करताय ह्याची एक पावती जी असते ती की तुम्ही ते एन्जॉय करताय. आणि त्यामुळे तुम्हाला तो कंटाळा येणारच नाही. कदाचित तिसऱ्या एखाद्या प्रोडक्टची किंवा एक आयडिया घुमत असेल डोक्यात किंवा ते चालूच असतं की अजून काय करता येईल. ओव्हरऑल मार्केटिंगच्या दृष्टीने जर का विचार केला तर तुम्हाला कुठे काय म्हणता येईल त्याला रोड ब्लॉक जाणवला किंवा असा वाटतंय का की अजून काहीतरी करायला पाहिजे, किंवा ओव्हरऑल मार्केटिंग प्रोसेस तुम्ही कशा पद्धतीने घेता? कारण मला आत्ता एक जाणवलेली गोष्ट अशी आहे की तुम्हाला घाई नाही आहे की बाबा मला 3 महिन्यात एवढं करायचं आहे किंवा अशी घाई मला जाणवली नाही. आणि त्यामुळे मार्केटिंगचा अप्रोच मला तुमचं जाणून घ्यायला आवडेल, जो इतर स्टार्टअप्सना सुद्धा फायद्याचा ठरू शकतो. मार्केटिंग एक गोष्ट लक्षात आली माझ्या की ते फार डायनॅमिक आहे बरं का. हो. म्हणजे अशी कुठली एक फिक्स स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी काम करेल असं खरंच सांगता येत नाही. म्हणजे इट ऑलवेज कीप्स ऑन चेंजिंग. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती अशी की कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे मार्केटिंगमध्ये. म्हणजे तुम्ही कुठलीही एक मेथड जर पकडली असेल, फॉर एक्झाम्पल मी न्यूजपेपरला जाहिरात देणार, समजा असं जर माझं ठरलंय, काय माझं कारण असेल न्यूजपेपरला द्यायचं, तर त्यात कन्सिस्टन्सी पाहिजे. बरोबर. किंवा मी सोशल मीडियावरतीच करणार, फेसबुकवरती करणार फॉर एक्झाम्पल, त्याच्यात कन्सिस्टन्सी पाहिजे. ती कन्सिस्टन्सी जर आपण ठेवली ना तर मग हळूहळू एक पर्टिक्युलर क्लास तिथे, मग अगदी साधं हो, रस्त्यात काहीतरी घडतं, 2 माणसं उभी होतात, 3 माणसं येतात आणि मग नंतर हळूहळू गर्दी वाढायला लागते. बरोबर. तर हे गर्दी वाढणं हा जो काही प्रकार आहे की नाही, तो गर्दी वाढणं हा प्रकार न्यूजपेपरच्या बाबतीत, मॅगझिन्सच्या बाबतीत, कुठल्याही मीडियामध्ये ती गर्दी वाढणं आवश्यक आहे. आणि मग
होतं काय की 10 लोक उभी आहेत म्हणल्यानंतर ऑटोमॅटिक बाकीचेही येतात. 11वा विचारतोच की काय चालू आहे. करेक्ट. त्या पद्धतीने मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी जर आपण ठेवली कुठलंही एक, मी असं नाही म्हणणार की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. प्रत्येकाची स्वतःचे प्रोज अँड कॉन्स आहेत. तुम्हाला कुठला मीडिया सोयीचा वाटतो ते बघा, पण लोकांपर्यंत पोहोचणं आणि तुमच्याबद्दल माहिती लोकांना सतत मिळत राहणं, तुम्ही लोकांना सतत दिसत राहणं, हेच मार्केटिंगचं मुख्य मला असं वाटतं की काय म्हणतात त्याला सिक्रेट आहे. आणि ते आपण फक्त फॉलो करत राहिलं पाहिजे असं माझ्या लक्षात आलंय. त्यामुळे कन्सिस्टंटली एक प्लॅटफॉर्म निवडून त्याच्यावरती मी सुरू राहतो. मधल्या काळात काही मिसकन्सेप्शन आले डोक्यात की अरे आपण हे खूप करतोय, असं काही नसतं, खूप वगैरे काय नसतं. नाही, आणि बऱ्याचदा होतं असं की ते खूप होतंय हे आपल्या जवळचे लोक जनरली आपल्याला सांगतात. ऍक्च्युली मित्र म्हणा, नातेवाईक, अगदी बायको किंवा नवरा, असे ते घरचे सांगतात की अरे तू सारखं काय तीच का पोस्ट टाकतोय. आणि वास्तविक काय होतं की या सगळ्यांचा सपोर्ट ऑब्व्हियसली असतो, घरच्यांचा, रिलेटिव्हचा, चांगल्या जवळच्या मित्रांचा म्हणा किंवा अक्वेंटन्सेस सुद्धा चांगली मदत करतात. अनेकदा ही जवळची लोक आपलं प्रोडक्ट पहिल्यांदा घेत नाहीत. खरं. आणि ते पहिल्यांदा आपल्याला सांगत असतात की अरे हे तू जरा जास्त करतोय ना, व्हॉट्सअपला सारखी स्टोरी टाकू नको किंवा फेसबुकवरती फक्त तुझं तेच येते. पण तो जसं तुम्ही म्हणलात की तो टाईम पिरियडचा जो भाग आहे की 6 महिने, 8 महिने, वर्षभर, यांनी कन्सिस्टंटली जेव्हा तुम्ही काही गोष्टी टाकत राहता त्यावेळेस ते इनफॅक्ट ज्या रेटनी वाढायला पाहिजे असं डोक्यात असतं पहिल्या महिन्यात, ते कदाचित 13व्या महिन्यात होतं. पण ते करणं अतिशय गरजेचं आहे. असं आता मी एक प्रश्न अशा ह्याने विचारतो की व्हिडिओ कॉन्टेंट एस्पेशली सिटफीडसाठी याचा तुम्ही कसा विचार करताय? कारण आत्ता सध्या खूप पॉवरफुल कॉन्टेंट पीस आहे तो. ॲब्सोल्युटली. मी पूर्वापार एक गोष्ट सिटफीडसाठी करत आलोय, म्हणजे ज्यांना कोणाला मी सिटफीड दिलं तर प्रत्येकाकडनं मी एक काही दिवसांनंतर फीडबॅकचा व्हिडिओ करून घेतो. आयदर मी स्वतः कोणाला तरी पाठवतो किंवा माझी भेट झाली तर मग मी मोबाईलवरती पटकन शूट करून घेतो, किंवा त्यांना त्यांचं आजकाल लोकांना मजा येते ती करायला. रिव्ह्यू लॉकडाऊनच्या काळामध्ये ते लोकांना, बऱ्याच लोकांनी अक्वायर केलेलं आहे. येस. सो मला करून पाठवतात लोक व्हिडिओज, आणि मग ते व्हिडिओज मी अधूनमधून पोस्ट करत असतो किंवा हा युजर फीडबॅक बघा, तो युजर फीडबॅक बघा. ॲब्सोल्युटली. अशा पद्धतीने ते होतं. आणि सुदैवाने एक आता घडलेली घटना म्हणजे आमचं एक सिटफिट हे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्याकडे पण आहे. अरे, आणि त्यांनी नुकताच एक युट्यूबवरती एका गाण्याचा त्यांच्या व्हिडिओ प्रसिद्ध केलाय, आणि त्याच्यामुळे ते सिटफिटवरती बसलेले दिसतात व्यवस्थित ठळकपणे. सो असं पण इनडायरेक्टली सुद्धा. नाही, सुंदर नाही. आणि हे खूप चांगलं आहे की तुम्ही ऑलरेडी घेताय व्हिडिओ. येस. कारण बऱ्याचदा असं होतं की मग जेव्हा व्हिडिओचा विषय येतो कुठल्याही स्टार्टअपच्या मार्केटिंगचं कन्सल्टिंग म्हणा किंवा कशातही, त्यावेळेस त्यांचा होतो अरे हो, मी 100 माझे कस्टमर येतात तर 100 व्हिडिओ कुठनं बनवू. पेक्षा ही जी मेथड आहे की तुम्ही दिलं एक 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, महिन्यांनी तुम्ही एक रिमाइंडर टाका की बाबा मला एक व्हिडिओ करून पाठवा, त्याची क्वालिटी आणि ह्या खूप नंतरच्या गोष्टी आहेत. बरोबर. ते व्हिडिओ डॉक्युमेंटेशन आपल्याकडे असणं हे खूप गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. सो मे बी तो राहुलचा आपण व्हिडिओ सुद्धा लिंक ह्या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. तुमचं इंस्टाग्राम टाकीनच, सिटफिटचं पण टाकीन. येस. चिवड्याचं तर ऑब्व्हियसली, चिवडा आपण ऑनलाईन, म्हणजे हे पॅक्ड प्रोडक्ट जे आहेत ते ऑनलाईन विकतात. हो, पॅक्ड प्रोडक्टचं आता अमेझॉनचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ग्रेट. सो पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही अनाऊन्स करू, आणि इट विल बी अवेलेबल ऑन अमेझॉन ऑल्सो. आणि बाकी तर यू कॅन रीच अस एनी टाईम, आणि वी डिलिव्हर इट टू यू वेर एव्हर यू आर इन द वर्ल्ड. अमेझिंग. सो सचिन, खूप मजा आली, गप्पा छान झाल्या. थँक्यू. आय थिंक आपल्या लिस्नर्सना शिकायलाही खूप मिळालं असणार आहे, आणि जो पहिला आवाज होता त्याच्यावरनं त्यांना तो चिवडा खावासा वाटणार आहे हे निश्चित. तर तुमच्या इटोबा आणि सिटफिटसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुढे कधी आपल्याला परत एखादा एपिसोड करावासा वाटला नवीन प्रोडक्ट्सबद्दल तर नक्की आपण तो करूया. आणि ओव्हरऑल मजा आली. सो इथेच आपण थांबूया. येस. सो मंडळी, पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये आपण परत एकदा कधीतरी सचिनशी बोलूया. तोपर्यंत राम राम.